हॅलो 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 आता हलवतो आपली जोरात या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या पिढीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा लागली का नाही? बरोबर आहे ना? लागली बुडाला. आणि यांचं असंच आहे, यांचं असंच आहे. मी त्यांना जेव्हा जेव्हा यांचा माझा कार्यक्रम आहे ते बोलून बोलून गेले हलू हलू घेतो हलू हलू घेतो. भेटत तिथं कधी पण घ्या बुवा, भेटत तिथं कधी पण घ्या. पण आज तुमच्या बुडाला बुवा आग चांगली लागली आणि ती आग अजून वाढवणार. तुमची चोच आहे ना, तुमची काली चोच आज बरोबर तिला लाल करतो बघा. आणि म्हणून अगदी थोडक्यात ते लय गरम झाले काय येताना बुवा सोबत बीपीची गोळी घेऊन या. भरोसा कुणाचा आहे? बरोबर ना? माणूस जेव्हा रागावतो तेव्हा त्याचा बीपी वाढतो. त्या बीपी वाढता वाढता झाला काय झाला आणि माझ्या आला आता जाता कुठे यापाला. त्यांच्या बायका पूर्ण मी काय सांगू, मी मारलं म्हणू असू द्या. बघा चला बुवा काय म्हणाल, सुरुवातीला म्हणाल इतिहास जाणून घ्या. सामने रांबरे बुवा खडा आहे. अरे तू काय 12 महिन्याचा आहे? बरोबर ना? इतिहास म्हणता जाणून घ्या. तुमचा इतिहास तुमचा भूगोल मला सगळा माहितीये काय आहे तो बुवा. आवड दादा सरड्याची उडी फक्त कुपड्यापर्यंतच, कारण ह्यांची नागी विषा बावलतो बघावं त्याला. ए बेडका, ए फुगलेल्या बेडका, ए दाढीवाल्या बोकडा, मिशी दाढी ज्यांनी ढेकणा कुठं कुठं शिरतील त्याचा पण पत्ता लागायचा. हो बुवा तुमच्या उड्या कुठपर्यंत आहेत ना मला चांगलं माहिती आहे. आणि बुवा म्हणाले काय म्हणतात, इतिहास म्हणतात जाणून घ्या. सामने रांबरे बुवा खडा आहे म्हणून म्हणतोय तुम्ही 9 महिन्याचं जाव, तुम्ही 12 महिन्याचं. आणि बुवाने आजचा कार्यक्रम माझ्या कवींवरती म्हणजे माझ्या गुरुवर्गांवरतीच ते बोलले. चांगली गोष्ट आहे, दहशत आहे कुठेतरी आहे ना. कारण हे असं तुमचं कवी यांची का मी स्तुती करू? कोणी सांगितलंय तुम्हाला? तुम्हाला कोणी पैसा दिलाय? बरोबर ना पोरांनो? काय रे पोरांनो, माझ्या कवींची स्तुती करा, माझ्या गाण्यांची स्तुती करा. तुम्हाला कोणी पैसा दिलाय? आता तुम्हाला फुकर ऍडव्हर्टाईज करायचं असेल तर तुम्ही आपली करा बुवा. नाही का पहिला शेर ऐका, ऐका त्यांची लाल चोच बघावं कशी. याला रायगड पण कालच आहे वेस्ट इंडिज मधलं, पण त्यांची चोच कशी आता उडवतो बघा. ऐका ऐका शेर ऐका पहिला. काय म्हणालं ते, काय म्हणाल भिडा भिडा म्हणतात, समोर म्हणतात लांबोरे बो आहे. पण ऐका शेर ऐका पहिला. आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी बघा, आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे. बरोबर आहे ना? रूपा अरे सामने गुज्जर खडा है. हो नाही का? आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे. त्या बशीला शोभा देणारा तो पेला आहे. आणि तुमच्या नाकावर तुमच्या मानगुटीवर टिचूनवारी करणारा हा पक्क्या भूमीचा शेला आहे. तुम्हाला माझं ओपन चॅलेंज जिथं भेटाल तिथं बुडाची आग नाही, खालची चड्डी पण पिवळी करून टाकली. तुम्ही काय माझं वाकडं करणार आहोत? तुम्ही काय प्रेमा, काय भ्रमात, मला कशाला एवढा रागवायला पाहिजे? हागाल खाली हाकशील इथं हरून काढा याद करशील बाकीच्या नव्हता. काय एवढा मी काय बोललो मी एवढा? यांनी विषय गायला शेवटचा. माऊली ऐका, अशा माया मावल्या वाचल्या आहेत. त्यांनी शेवटचा विषय गायला, निर्फिडबाना तोपखाना रानात काढायला. हा बघा, तर त्यांनी विषय गायला, सांगून समजून आणि देऊन तुला तरी हे कळत नाही. शेवटचा विषय. हा अरे शब्दांचा जादूगार, अरे तू माझ्यासमोर भंगार आहे. कसला जादूगार? तुझी जादू बाकीच्यांवर चालू तुला. अरे तुलाच करतो. माझ्या कवींवरती माझी गाणी तोडकी मोडकी आहेत. तू मेला नावा ठेव, लोकांना आवडतायत ना. लोकांनी
लागलाय ना अमोल दादा. मित्रांनो, एका शाहिराचे वारंवार मुंबई रंगमंचावरती 600 हाऊसफुल होत आहेत. म्हणजे ही येणारी लोक काय येडेत का हो बघायला? या एकटा मोठा शहाणा, हे मोठं शहाणं, हे बाजीराव, हे मोठं धीरूभाई अंबानीच्या घरात काय कारकुनीची नोकरी करतात. त्यांनी विषय गायला ऐका. ते उघड उघडपणाने बोलले, उघड उघडपणाने बोलले ऐका. सांगून समजून आणि उमजून तुला तरी हे कळत नाही. बघा त्यांनी शब्द एक वापरला. तुझ्या गांडीत घालता पाय तू रडशील गधाय धाय. बोललं ना? बोललं का नाही? आता बोला. बोललं ना? आता शूर्पणखेच्या टिंबटिंबामध्ये पाय कुणी घातला? तिथं तुम्ही काय वाकून बघायला गेलं होतं का? तिथं तुमचा कॅमेरा ठेवला होता? ए जादूगार, ए भंगार, कुठलं तुम्ही कवी? हे तुमचं कवित्व. मग आता मी साला काढू आणि म्हणतात गवलनीत साला शब्द बोलायचा नाही. साला, अरे मी तुम्हाला साला बोललो काय? आता तुमची साला मी काढतो शब्द, तुम्ही काही काळजी करू नका. मग मी साला बोललो का तुम्हाला? मी गवळणीचा विषय काढला. आता मी म्हटलं तो बसलाय कोणात है ना, आणि तो बसलाय कोणात आणि तो बघ केलब्याच्या रानात. मी याच्यात त्यांनी म्हणजे माझी गावदान बाजूलाच राहिली, त्यांनी माझ्या गावावर आलं. ते यार काय समज तुम्हाला? माझ्या गावात कचरा काढाय ठेवा बुवा, झाडू माराय घरात माझ्या तुम्हाला म्हशींचा शान काढाय घेऊन जाईन सोबत जाताना. आणि म्हणून मी विषय गायला होता. ते काय म्हणालं, ह्यांचं कवी, ह्यांचं कौतुक काय करायचं, हे दांडीत बोलतात, हे गांडीत बोलतात. ऐका मित्रांनो, तो विषय द्या परवाचा. मी परवाचा विषय गायला होता काल्या गांडीचा. मित्रांनो, युट्यूबला हा विषय आहे, मग तो परवाच का नाही बोललो? मी तुम्हाला परवा गायलेला विषय तुमच्या हातावर कोणी खुल खोबरा ठेवला होता, परवाच बोलायचा ना. मी परवा गायलेला विषय काल्या गांडीचा. हा फिरवा जरा 2 मिनिटं बघू. परवा ह्याला गायला होता, पण त्याच्यावर त्यानं उत्तर दिला. परवाचा विषय तुम्हाला गायले ना, पण विषय मी शास्त्रातला गायला होता. बघा, एक शकुनी मामा. मित्रांनो, विषय शास्त्रातलाच होता. हे काय हे मोठं बुवा आहे. मी ह्याला मागा पण म्हटलंय, भारतानं जो चंद्रावर यान पाठवला त्याचं कर्ता करवी ते कोण? विकास शेठ आपलं. हेच खाली बसलं होतं दोन्ही धरून. वरती बोललं की हाय खाली, तुम्हाला काय हायगाई करायची नाही, जा तेव्हा गेला. एवढं मोठं मी विषय पहिला शास्त्रातला गायला होता. एक शकुनी मामा, 5 पांडव, 100 कौरव. दिलान भावाच्या भौतिक वाद काढाल करून दिलान भावाच्या भांड लावून एका शकुनी मामानं. आपण काय म्हणतो, हा माणूस कल्लावी आहे, हा कालाकांड करणारा माणूस आहे, याच्यापासून आपल्याला धोका आहे. आणि हे पण त्यातलंच आहे, हे पण कालाकांडीवालच आहे. विषय मी कसा गायला होता. हा वसाड्या, बघा परवाचा लावतोय साड्या, बघा हा शरम सांडीचा, 1 नंबरला वाढ लांडीचा. पण हा बुवा आहे काल्या कांडीचा. मी गज लावला असे सरळ येऊन ग लावताय. आता शूर्पणखेच्या कोणी घातला, तिथं तुम्ही वाकून मराय गेलं कशाला? म्हणून ऐका, पहिला विषय ते म्हणतात त्यांचा कवी मोठा महाकवी आहे. वा, माझी वेडी वाकडी लेखणी माझी स्वतःची आहे. मी कुणाला पैसा देऊन उसनी भाड्याने गाणी आणत, आणि माझी गाणी तुम्ही किती नावं ठेवा, पण माझी गाणी, माझ्या कवींची गाणी त्यांच्या लेखणीत गेलेली माझ्या बसलेल्या समाजाला आवडतात बुवा. म्हणून ऐका, हा पहिला विषय. अरे चुडी मजा न देगी, कंगन मजा न देगा. ऐका, डोंगरातल्या तू गड्या, बघा, अरे डोंगरातल्या तू गड्या, का मारतोस माकड उड्या. मग ठेचीन तुझ्या मी
राहायला मारुती राय गेला रावण सांगतोय मारुती राहायला ए माकड तोंड्या कुठनं आलाय झाडा झुडपातलं आणि माझ्यासमोर माकड उड्या मारतोय पण तुझ्या नाड्या अशा ठेची तर इथनं नाहीसा हो काय सांगतोय तोंड घेऊन जा वासाड्या इथनं नाहीसा हो तुझा तोंड इथनं पहिला काला कर एवढाच विषय सांगा पिटीची गोळी त्याला द्या झटका पीठ काय येईल उगा माझ्या द्या उगा कशाला हवाय तो म्हणून म्हणतोय डोंगरात द्या तू गड्या माकड उड्या डोंगरात द्या तू गड्या माकड उड्या हे तुझ्या नाड्या अरे तुझ्या नाड्या कोण उड्या झाल्या वसाड्या डोंगरातला तू गड्या कामाल माकड उड्या डोंगरातल्या तू गड्या कामाल माकड उड्या मी कुठं बोललो असा पहिल्या बारीक माझ्या की आज माझ्या जोडीला मानाचा गणपती आहे एवढा तुम्ही मोठा आहो गणपतीची उपमा मी तुम्हाला देव कशाला तुम्ही मला म्हणतो मानाची गवर मला बोला ना की तुम्हाला आधीच सांगितलंय बुवा तुमच्या मंडळाचा नियम आहे हा बुवा कलिकीतुरा मंडळाचा हा नियम आहे कोणत्याही शाहिरानं प्रत्येकाच्या गुरुवर्यांवरती बोलायचं नाही बुवा हा नियम आहे कशाला वास करता कशाला येतो आमचा माती काय बरं तुम्हाला माझा कवी एवढा आवडतात तर घरात घेऊन जा बसा रातभर पेन घेऊन नेकडी करत बसा मग कशाला राजेश भाऊ आहे ना समोर आहे ना तुम्ही सांगितलं ना असं आहे करीन तसा करीन कधी पण करा बुवा तुम्हाला नाडायची ताकद माझ्या दागदी बिंदास नाही येत मला गाणी लिहिता मी मांडले केल्या प्रत्येक शायराला सांगतोय नाही येत मला गाणी लिहिता पण जे कवी काही लिहून देतो ते गाण्याची पण ताकद त्या शायराच्यात असली पाहिजे नाही तर असं घराघरात नाचाचं बोवा तयार झाला असतं बोवा लक्षात ठेवा घराघरात प्रत्येक घरात नाचाचा बोवा तयार झाला असता आज आदरणीय भारत देशाची गानकोकिळा स्वर्गीय लता दिदी सुंदर गाळा ईश्वराची देणगी होती पण लता दिदी स्वतः कवित्व कधी केलं नव्हतं त्यांचे पण कवी होते मराठी अस्मितेचा मानबिंदू अजय अतुल आज महागायक आहेत त्यांचे देखील कवी आहेत मग जाऊन त्यांच्यावर बोला तुमची दिशा तुम्हाला बघू द्या या मिशू जाऊन तिथं मारून या बघा कपडा कुठं फाडते तुमचं शिरा आणि म्हणून दुसरा मुद्दा ऐका त्यांचा गण आहे त्या साडीवर पौत बांधायचं गणाला पौत बांधायचं चाल 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 पोरी माझ्या साथीनं पाण्या ही चाल विषय सांगा बघा भीन बापाचा जन्माला बघा अमोल दादा गोवा तुमचं नाही मी आमचं आहे ना तुम्ही आमचं त्या छोट्या पोराचं कौतुक सर्व करताय अरे मला अभिमान आहे आज भरे तुरेवाला असू दे पण पोरगा माझ्या तालुक्यातला आहे बरोबर आहे ना म्हणून म्हणतोय बिन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला विषय का बनवलेलो विषय का हो बुवा कानात कोण असेल बाहेर काढा म्हणून म्हणतोय बिन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला कोणत्या विचारशील बापाला अरे कोणत्या विचारशील बापाला आईनं कसा फायदा गेला कर्णाचा जन्म वडाची साल वांग्याला लावणार नाही तुम्ही आल्यावर काढा तुम्ही गांडी मारा कशावर तरी मारा बुवा चालला पटवून द्या काय तो लोकांना पटवून द्या राजेश बुवा नाकात बसताय म्हणून अगदी उघडपणे नका बोलू याच्यात काय होतं बुवा तुम्ही कुठेतरी स्वतःचाच अपमान करून घेता बाय लोकांना सगळ्यांना माहितीये राजेश भाऊ काय कालचा पोरगा आहे त्याला तुम्ही किती 10 शिव्या घातल्या तरी लोकांना माहितीये तुम्ही अनुभवी स्वतःचा म्हणता ना मग तसं वागा कर्णाचा विषय कर्णाचा जन्म झाला कानातून त्याला काय बापाच नव्हता ना कोण एवढाच बुवा माझा विषय म्हणून म्हणतोय बिन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला अरे कोणत्या विचारशील बापाला आईनं कसा फायदा केला
गवळणीला भाग दिला. त्यांनी त्यांची गवळण गायली, गोबडी गवळण. बुवा शपथ सांगतो, विषय तुमचा चांगला होता, इथं बसून पण तुमचा शब्द गवळणीचा काहीच ऐका येत नव्हतं बुवा. तुम्ही बोबडं बोललो, तुमची मनाचा फिरनिश्या, पण काय बोललो समजलं नाही बुवा. दुसरा मुद्दा महत्वाचा हा विषय आहे. मी मागाशी म्हणाल गणपती बाप्पा मोरया, जय हिंद जय महाराष्ट्र, यांनी माझी ऍक्टिंग करून दाखवली. मित्रांनो खरं सांगा, एवढा वाईट राजेश बुवा बोलतो का हो? बोलायला काय नाही, म्हणून तुम्ही राजेश बुवाची ऍक्टिंग करून दाखवता. राजेश बुवा काही एवढा मोठा नाही बुवा, पण ईश्वरानं जो काही तोडका मोडका गळा दिलाय ना मला, तुम्हाला माझं चॅलेंज आहे आज. हे नुसतं बुवा बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन कोलपण करत, पण तेवढं गाऊन तरी दाखवा जरा येऊन बघू तुमची किंमत. तुमच्या शिष्यमंडळी बोराडो यांच्या नादाला लागू नका. सगळी चांगली बोराव, सागरीत झाले बाय, घराण्याचं नाव मोठं करा. हे उद्या कारकुनीची नोकरी करायला बसतं, तुम्ही थांबायचं नाही. मी वाऱ्या करेन तुमच्यासोबत, आज तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मोठं करेन. तरी मी छोटा होईल, मी कमी बापाचा होईल, तुम्हाला मोठं करेन. लक्षात ठेवा, या तुमच्या बुवासारखा नाही. या तुमच्या बुवाला हार पचवता येत नाही मुळात, किंवा या तुमच्या बुवाला दुसरा मानगुटी बसलेला कोण सहन होत नाही. माझे बंधू अजय दादा खांडेकर दादांनी मला बरेच वर्ष शक्तीश्रीमध्ये ऍक्टरपणला साथ दिली. दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. हा, आणि या ठिकाणी माझी बहीण समीक्षा परशुराम हिच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपये. मुद्दा मित्रांनो, एक शेवटचा विषय करतोय, बारी या ठिकाणी संपवतोय. शाहीराणी जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, ते उत्तर या ठिकाणी 100 नाही 200% चुकलेलं आहे बुवा. अजून प्रयत्न करा बुवाना. त्यांच्या पहिल्या 2-3 बाऱ्यांमध्ये त्यांचा जो विषय आहे, जल्ले आकडीत कोयती कुठं अडकली त्याचाच काय पता लागत नाही, पण निश्चित बुवा पुराव्या निश्चित तुमच्या विषयाला हात घालेल. राहिला मुद्दा, त्यांनी माझ्या परशुरामाच्या मी जे गाणं गायलं, त्या गाण्यामध्ये हसलेत, मला माझ्या कविता हसलंय बुवा. प्रत्येक माझ्या युट्यूबवरच्या चॅनलला आज माझं गाणं 30-40 हजाराच्या पुढे निघून गेलंय अगदी थोड्या दिवसात. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही किती भुका कुत्र्यासारखं, तुमचं तोच काम आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं, परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी, हे मला माहितीये बुवा. तिचा निर्माण करता कोण आणि ती निर्माण करण्याचं कारण काय, एवढं आल्या दुसऱ्या वारीत सांगा. नाही जमला, गणपतीत आपला झोपाट परत आहे, ती त्यागला आल्यावर सांगा. हा, शेवटचा विषय का? अरे सांगतो बडाया आला बघा विषय का, बाजूला मिळवण्यासाठी वा. आता मी सांगतो, जातीवाचक बोलत नाही तुम्ही. जुवारी उगाच विषय लोकांचा गैरसमज, लोकांमध्ये उगाच कुठंतरी आग भडकावण्याचा प्रयत्न करू नका. विषय असा आहे, ज्यावेळेस बानूला मिळवण्यासाठी वेश बदलून खंडेराया जातात, बानूच्या वाड्या जातात, तेव्हा बानू खंडेरायाला काय सांगते बुवा, एवढाच विषय आहे. तुम्ही उगाच बुवा विषय जुवारी लावून घ्यायचा नाही, म्हणून म्हणतोय. अरे सांगतो बडाया तू आला नडाया, अरे गाडी तू अडदांडर, मग गाडी तू अडदांडर, अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा. बघा, घेऊन घोंगडी खांद्यावर जा, राखाया तू मेंढरा. घेऊन घोंगडी खांद्यावर जा, राखाया तू मेंढरा. अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा, राखाया तू मेंढरा. अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा, राखाया तू मेंढरा. सांगतो बडाया आला लढाया, सांगतो बडाया आला लढाया. ये गाडी तू अडदांडर, अरे गाडी तू अडदांडर. घेऊन घोंगडी खांद्यावर जा, राखाया तू मेंढरा. अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा, राखाया तू मेंढरा. अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा, राखाया तू मेंढरा. अरे घेऊन घोंगडी खांद्यावर जा, राखाया तू मेंढरा. या ठिकाणी मगाशी फरमाईश आलेली आहे. माझे कीबोर्ड प्लेयर पंकजदा काताडे यांचा गेल्या वर्षीचा एक गण मित्रांनो, सुपर डुपर झालेला गण. आयोजकांमधल्या एका सदस्यांची या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. दादा एका मुकडे त्यांची इच्छा पूर्ण करा आणि या ठिकाणी बारी संपवतोय. या वर्षी देखील मित्रांनो जो त्यांचा गण आहे, अगदी गेले 4-5 वर्ष सुप्रसिद्ध असा त्यांचे गण या ठिकाणी होत आहेत. आपण सर्वजण त्यांना उदंड प्रतिसाद देत आहेत आणि म्हणून दादा या ठिकाणी विनंती करतो की जी फरमाईश आलेली आहे तुमच्यासाठी खास, ते आपण एका मुकड्यात ठेवा आणि बाई या ठिकाणी आपल्याला संपवायचं, कारण त्यांना पण टायमिंग भेटला पाहिजे. कारण आमची किती साला काढायची तेवढी, म्हणून म्हणतो.
तब्येत खरंच खूप खराब आहे. पण दादा कुठे गेले? मनोज दादा कुठे? त्याच्या फरमाईशमुळे मी बोलतोय. यावर्षीचं माझं जे गाणं आलंय वेडावले मन बाप्पा, त्याचा एक शेवटचा अंतरा बोलतोय. हा सुटेल देह कधीतरी देवा, मांडीवर घे तू देण्या विसावा. दिली समजला गोड ही वाणी, बुद्धी दे तू गाणं तुझीच गाणी. गंडरायला माझं एक सांगणं आहे. बेसुर्या पंकजाला सुरामध्ये खेळवा, बेसुर्या पंकजाला सुरामध्ये खेळवा. गोड गीत भावे लाडाच्या ओवी परी, गोड गीत भावे लाडाच्या ओवी परी. वेडावले मन बाप्पा तुझ्या सावलीने, पाऊस हा सागे देव येणार हो घरी. वेडावले मन बाप्पा तुझ्या सावलीने, पाऊस हा सागे देव येणार हो घरी. वेडावले मन बाप्पा तुझ्या सावलीने, पाऊस हा सागे देव येणार हो घरी. वेडावले मन बाप्पा तुझ्या सावलीने, पाऊस हा सागे देव येणार हो घरी. स्पर्श सुधाचा मंद वाऱ्याचा, स्पर्श सुधाचा मंद वाऱ्याचा. वारा गाई गाणे सरतात वंसरी, वारा गाई गाणे सरतात वंसरी. वेडावले मन बाप्पा तुझ्या सावलीने, पाऊस हा सागे देव येणार हो घरी. वेडावले मन बाप्पा तुझ्या सावलीने, पाऊस हा सागे देव येणार हो घरी. पाऊस हा सागे देव येणार हो घरी. पाऊस हा सागे देव येणार हो घरी. धन्यवाद मनोज दादा, धन्यवाद. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी या मंडळाचे लाख लाख आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला या सेवेची आपण संधी दिली, तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आई जुगादेवी चरणी, आई जाकादेवी चरणी प्रार्थना करतो. या लेकरांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आई लवकरात लवकर पूर्ण कर. शाहिराला देखील एक सांगणार बुवा, हा 2 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे. लोभ असावा राग नसावा बुवा. जे काय असेल एक तुमचा छोटा भाऊ समजून ही माझी चूक पदरात घ्याल अशा आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आई जुगाईची देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.